छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुडके छाटा आणि त्याची माळ करून कालीचरण महाराजांची सडकून टीका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. या निमित्ताने अनेक जण महाराजांना विनम्र अभिवादन करत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केलं आहे आणि या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीचे नेते आक्रमक झालेले आहेत. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता कालीचरण महाराज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कालीचरण महाराज यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे, त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत आणि त्यांचं जे स्वप्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं, हिंदूंचं स्वराज्य असलं पाहिजे, संपूर्ण भारत अखंड हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, इतकंच नव्हे तर संपूर्ण जगावर हिंदू साम्राज्याची स्थापना झाली पाहिजे. या स्वप्नपूर्तीसाठी सगळ्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनविली पाहिजे आणि त्यांचा आदर्श जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या प्रकारचा सडलेला जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, संघटनवाद तोडून सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या ध्वजाखाली फक्त हिंदू म्हणून एकत्रित झालं पाहिजे. तरच हिंदू सुरक्षित राहू शकतात, भारत हिंदू राष्ट्र होऊ शकतो. याला जे सगळ्यात मोठं विघ्न आहे तो जातीयवादच आहे. सगळ्यांनी जगदंबेचा भंडारा घाला, हनुमानजींचा भंडारा घाला आणि सगळ्यांनी सोबत जेवण करा. सगळ्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार असला पाहिजे. सगळ्यांना प्रेमपूर्वक, सन्मानपूर्वक सगळ्या जातींना वागणूक असली पाहिजे. हा सडका जातीयवाद आपण सगळ्यांनी हाणून पाडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करावं. याच्यासाठीच सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत सामील व्हा. बिना आमंत्रणाचं सामील व्हा. आम्हाला कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला कोणी म्हटलं नाही, आम्ही तर उभेच होतो, आम्हाला कोणीतरी म्हणायची गरज होती, अशा फालतू गोष्टीत न अटकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत, कार्यक्रमांमध्ये स्वतःहून सामील व्हा हिंदूंनो. तरच आपल्या आई बहिणी सुरक्षित राहतील, गोमाता सुरक्षित राहील, आपला राष्ट्र सुरक्षित राहील. महामूर्ख लोक असे काहीतरी विचित्र कामं करत असतात. त्यांना व्हॅल्यू देणंच आपण चुकीचं आहे. मूर्खांचा बाजार आहे, मूर्खांचा बाजार आहे. विपक्षात ते बने रहे विपक्ष में वो, त्याच्यानं हिंदू राष्ट्र लवकर स्थापित होईल. महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येतात, अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल. अशा लोकांचे मुंडके कापून तुळजा भवानीच्या गळ्यात माळ घातली पाहिजे. मुंडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेले आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींच्या, अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अपमान, हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये. असहिष्णुता आपण आपल्यात जोपासली पाहिजे. आपण सहनशील होता कामा नये. आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत झालेली आहे. आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका, सहिष्णू होऊ नका, असहनशील व्हा. कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे की तुम्ही सहिष्णू आहात आणि सहनशील आहात. काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची. हिंदू धर्माच्या बाबतीत, आपल्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत, आपल्या महापुरुषांच्या बाबतीत, महान स्त्रियांच्या बाबतीत नेहमी असहनशीलच राहिला पाहिजे. त्यांचे अपमान आपण बिलकुल सहन करून घेऊ नये. सगळ्यांना जे हिंदुत्वाचा अपमान करतील, आमच्या महापुरुषांचा अपमान करतील, आमच्या महान स्त्रियांचा अपमान करतील, आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतील, त्यांचे मुंडके कापून खाली का परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाला घातली पाहिजे हिंदूंनी. हिंदू पराक्रमी व्हा. हिंसयती दुष्ट दुर्गुणानाम सह हिंदू. राष्ट्राचे जे शत्रू आहेत, हिंदुत्वाचे जे शत्रू आहेत, निसंशय त्यांचे मुंडके कापून आपण खाली मातेच्या गळ्यात घातले पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.